नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचे एका गुढीपाडवा स्पेशल व्लॉगमध्ये। व्हिडिओ थोडा लेट टाकतोय, काही कामानिमित्त टाकायला जमला नव्हता। तर या व्लॉगमध्ये आपण गुढीपाडवा साजरा करणार आहोत, तसेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपण नवीन काहीतरी खरेदी करणार आहोत। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, आपण काय खरेदी नवीन करणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आम्ही गुढीपाडव्याच्या 2 दिवस अगोदर पोहोचलो नवीन खरेदी करण्यासाठी काहीतरी स्नेहांजली शोरूममध्ये। हे शोरूम विरार ईस्ट मनवेलपाड्यात आहे। चला तर जाऊयात आपण आतमध्ये आणि बघूयात नवीन काय खरेदी करणार आहोत। हे मोड दिलेले आहे। हा किती लिटर आहे? 235 लिटर हा पण आणि तो पण। ऑल सीझन मोडमध्ये ठेवाल ना तर ॲटोमॅटिक कुलिंग करणार। ग्रोसरीमध्ये डेमध्ये ठेवाल तर ती भाज्या आपण खाली ठेवतो तर ह्याच्यात पण ठेवू शकता। हो, बेवरेजेसमध्ये पण ते मोड चेंज करायला। बेवरेजेसमध्ये सगळ्या बाटल्या थंड होणार। लिक्विड मोडमध्ये तुम्हाला आईस्क्रीम ॲज इट इज राहणार। टेस्ट टेक्स्चर एनर्जी सेवर आहे। फास्ट टाईम बनवून देणार। पार्टी घरी घरात पार्टी आहे, फंक्शन आहे तर बर्फ लवकर जाऊन देणार, तुमच्या बाटल्या लवकर थंड करून देणार। व्हॅकेशन मोडमध्ये जात असेल कुठे बाहेर गेलं फ्रीज बंद नाही ठेवायचं। व्हॅकेशन मोडमध्ये तर पॉवर सेविंग करणार। शेफ मोडमध्ये काय होतं की ह्याच्यातल्या वस्तू आपण बाहेर गेलो तर नॉर्मल टेम्परेचरवर खाणार लागतं, कडक होतात। डायरेक्ट तुम्ही मेरीनेड आयटम सगळे शिकवू शकता। आणि मिनी रेट समजा याचा उपयोग नाही येत मग त्यावेळी मिनी रेट पण तुम्ही यूज करू शकता। 2 आहे आणि थोडासा मोठा पाहिजे तर तो पण एक आहे। आणि ग्लासवाला मॉडेल पण आहे 25 ग्लास वरती ग्लास आहे। आपली सगळं सेम आहे। तुमचं काही एक्सचेंज वगैरे आहे का जुनं देऊन? नाही काय नाही, एक्सचेंज नाही। आपल्या टेम्पोचा भाडा वगैरे पण फ्री आहे। डिलिव्हरी फ्री आहे? तिसरा चौथा माळा घेतं ते म्हातारी नाही, खालीच आहे। 100-200 रुपये घेतं। बजाजचं कार्ड वगैरे आहे का तुमचं? नाही, ॲक्सिस बँकेचं आहे। तुम्हाला क्रेडिट कार्डवर करायचं आहे। दोघांची साईज सेम आहे। कोणता? निळा नाही, हा ब्लॅक कलर ग्लास आहे त्याच्यावर। ते पुढे त्याच कलर कसं आहे माहिती आहे ना, हे जे आहे ना हे पहिले तुमच्या घरच्या कुठल्या त्याच्याबरोबर मॅच होते बघा। जास्त करून जसं तुमचं AC आहे तुमच्या घरच्या कुठल्याही त्याच्याबरोबर मॅच होते तसं आहे। फक्त पाणी लावायचं नाही कुठल्या ओले हाताने किचनमध्ये काम करतो ना कोणतो पहिले ते हात पुसायचे आणि मग केलं। आपल्याकडे खारट हवा आहे ना। बुकिंग्स भरपूर झालेले आहेत तर रविवारी डिलिव्हरी निघणार। तुम्हाला उद्या डिलिव्हरी घेऊन टाकू? उद्या नाही, मला रविवारीच पाहिजे। नाही, डिलिव्हरी उद्या घ्या, पाहिजे तर उद्घाटन रविवारी करा। असं करू का? कारण काय फुल आहेत असं। तर मंडळी, आपण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती काय नवीन खरेदी करणार आहे हे तर तुमच्या लक्षात आलेच असेल। चला तर सांगतो। या शुभ मुहूर्तावरती आपण करणार आहोत नवीन फ्रीज बुक। सर्व फ्रीज बघून झाल्यानंतर आम्हाला जो आवडला तो म्हणजे वर्लपूल कंपनीचा डबलचा फ्रीज। हा फ्रीज 2 स्टार असून 235 लिटरचा सिल्वर कलरमध्ये आहे। खूप छान असा डिझाईनमध्ये आहे। तो आपण बुक करून त्याची डिलिव्हरी आपणाला गुढीपाडव्याच्या दिवशी घ्यायची आहे। चला तर आपण केलेला आहे बुक व भेटूयात गुढीपाडव्याच्या दिवशी। तर सर्वांना शुभ प्रभात। आज आहे गुढीपाडवा। गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडवा म्हटलं की पुरणपोळी तर आलीच। तर आपली सकाळची सुरुवात देवपूजा करून व गुढी उभारून झाली आहे। तसेच इकडे पुरणपोळीही बनवायची चालू आहे। व आपला आज फ्रीज येणार आहे म्हटल्यावरती घरात कसं अगदी उत्साहाचं वातावरण आहे। सर्व आवरून झाल्यानंतर सर्वांसोबत फोटो काढले व आपल्या किलबिल गँगने गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या।
गुढीपाडवा व नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. फायनली दिवसभराच्या प्रतीक्षेनंतर आपल्या फ्रीजची डिलिव्हरी ही जवळजवळ 6 वाजता आली. चला तर फ्रीजची अनबॉक्सिंग करून घेऊयात व चेक करून घेऊयात कुठे डॅमेज वगैरे तर नाही आहे. सर्व चेक केल्यानंतर कुठेही डॅमेज वगैरे नव्हते. एकदम सेफमध्ये आपल्याला डिलिव्हरी भेटली आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर थोड्याच वेळात वर्फुल कंपनीकडून टेक्निशियन येणार आहे. तो आपणाला फ्रीजचा डेमो देणार आहे. चला तर टेक्निशियनही आले आहेत. जाणून घेऊयात फ्रीजविषयी थोडक्यात माहिती व त्याच्यानंतर आपण घरच्या घरी पूजाही करणार आहोत. जमता ही तो कभी छुरी मत लगाओ, फ्रिज को सीधा बंद कर दो. जैसे चाकू चम्मच लेके करते हैं ना तो ये लीकेज हो जाता है. लीकेज होता है तो बदबू आने लगता है, गैस लीकेज हो जाता है, गैस सब निकल जाता है. कांच का बर्तन रखना है तो यहाँ पर आप रख सकते हैं, यहाँ पे कोई दिक्कत नहीं है. ओके, ये आइस के लिए है. पानी इसमें डाल देंगे, आइस जम जाएगा, फिर आप ऐसा करेंगे आइस गिरेगा, फिर आइस निकाल सकते हैं, फिर बंद. दूध, छाछ, मसाला जो भी रखना है आप इसमें रख सकते हैं, कोई दिक्कत नहीं. हाँ, ये बटन आप देखो यहाँ पे नॉर्मल पे रखा हूँ. डीप फ्रीजर है, ज़्यादा आइस चाहिए लास्ट में कर सकते हैं, बट मैं नॉर्मल पे रखा हूँ. आपको और कूलिंग चाहिए कर सकते हैं. उससे यहाँ आप मटन मच्छी जो भी रखते हैं बड़े रख सकते हैं. फ्रूट रखते हैं तो फ्रूट रख सकते हैं. बाकी यहाँ पे आपको लो मिडिल हाई ज़्यादा आइस यहाँ पे भी बटन है, कर सकते हैं. यहाँ पर मिडिल पे है. बाकी यहाँ पे कोई भी सामान कहीं भी रख सकते हैं. अंडा के लिए है आपका. बाकी ये मूसल का है 2-3, जैसे आप जो सब्जी रखते हैं जिस प्रकार से उस प्रकार से इसको यहाँ कर सकते हैं. 2-3 जितना आपको कूलिंग अंदर नीचे चाहिए उतना कर सकते हैं. इसके यहाँ कोई भी सामान कहीं रखो. ये है जो भी सामान रखना है इतना सटा के मत रखना है, थोड़ा यहाँ पे गैपिंग करके पीछे साइड चिपका के मतलब. हाँ, चिपका के. जो कूलिंग होता है ना, कूलिंग को ब्लॉक कर देता है और ये गर्म होता है ज़्यादा. हाँ, कारण है उसका, वो भी कारण बता देता हूँ. पहले जो जाली बाहर आती थी, फ्रिज की जाली बाहर आती थी, जो उसकी जाली की गर्म रहती थी वो निकल जाती थी. अच्छा. अभी जाली किसके अंदर है? उसके अंदर. तो उसकी गर्मी कहाँ जाएगी? यहीं पे आएगी. उससे कोई प्रॉब्लम होने वाला नहीं. प्रॉब्लम नहीं ना, कोई प्रॉब्लम नहीं.
क्योंकि दोनों साइड वो आधा घंटा उस दिन आया था ना, हाँ तो पूरा गरम गरम लगा। अभी जब स्टेबलाइजर लग जाएगा ना, हाँ, एक साइड गर्म होगा, एक साइड कूल हो जाएगा। अच्छा, एक साइड ही गर्म होता है, एक साइड नहीं होता है। आपका दोनों साइड होगा, इधर भी होगा, इधर भी। आपल्याकडे कसे घरात एखादी नवीन वस्तू घेतली की पहिली पूजा करतात, त्याच्यानंतरच आपण ती वापरात घेतो. तसेच आज आपणही पहिली पूजा करणार आहोत, त्याच्यानंतरच आपण फ्रीज चालू करणार आहोत. चला तर करून घेऊयात पूजा. पूजेसाठी ताटही रेडी झालेलं आहे. घेऊयात पूजा करून व करून घेऊयात आपला फ्रीज आज चालू. तर मंडळी, गुढीपाडवा स्पेशल व्लॉग आवडल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व गुढीपाडवा स्पेशल खरेदी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूयात अशाच एका आपल्या फॅमिली ब्लॉगमध्ये. धन्यवाद.